नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत. थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण छान असे हे लाडू तयार होतात. तर चला हे लाडू बनवायचे कसे ते आपण बघूयात. त्यासाठी 2 कप आपल्याला रवा घ्यायचा आहे. बारीक मोठा कसाही रवा तुम्ही घेऊ शकता. मी एका कपाने माप केलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही भांड्याने माप करू शकता. सर्व माप आपल्याला एकाच भांड्याने करायचं आहे. तर 2 कप रवा एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा. आता त्याच कपाने 1 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे. हे संपूर्ण दूध आपल्याला रव्यामध्ये मिक्स करायचं आहे. 2 ते 3 वेळेस थोडं थोडं टाकून हे सर्व दूध रव्यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर एकदा चमच्याने दूध आपण रव्यामध्ये मिक्स केलं की आता हाताने वापस ह्याला आपण थोडंसं मिक्स करूयात. दूध सर्व रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे. रवासुद्धा आता कोरडा झालेला आहे. आपण हाताने थोडंसं याला अजून मिक्स करून घेऊ. खूप याला मळायचं नाही, फक्त हलक्या हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता छान असं हे सर्व एकजीव झालेलं आहे आणि रव्याला सुद्धा थोडासा चिकटपणा आलेला आहे. 5 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला एका कपामध्ये, म्हणजे ज्या कपाने आपण माप केलंय त्याच कपाने अर्धा कप तूप घ्यायचं आहे. तर मी इथे तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तेलाचा सुद्धा करू शकता. आवडीनुसार तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. तर अर्धा कप तूप घेतलेलं आहे. एवढं तूप आपल्याला लागणार नाही, यातील तूप शिल्लक राहणार आहे. आता पीठ 5 मिनिटं आपण बाजूला ठेवलेलं होतं ते आपण घेऊयात आणि छोट्या छोट्या याच्या आपण टिक्क्या बनवून घेऊ. तर एक छोटासा पिठाचा गोळा असा हातावरती घ्यायचा. हाताला जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं तूप हाताला लावायचं. गोलाकार आकार त्याला देऊन घ्यायचा आणि हाताने फक्त असं चप्पट याला करून घ्यायचं आहे. म्हणजे एक टिक्कीसारखं आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ पण नाही करायचं, थोडंसं जाडच ठेवायचं आहे. तर सर्व पिठाच्या अशाच टिक्क्या आपल्याला बनवून घ्यायच्यात. प्रमाणामध्ये दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे पीठ होतं. खूप पातळ पण होत नाही आणि घट्ट पण होत नाही. तर आता टिक्क्या आपल्या बनून झाल्यात. एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवायचं आहे. तर मी लोखंडाच्या एका कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तूप आपल्याला खूप कडकडीत गरम नाही करायचं. फक्त मोठ्या गॅसवरती अर्ध्या मिनिटासाठी हे तूप गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. तर मीडियम टेम्परेचरवर हे तूप गरम केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तयार केलेल्या टिक्क्या टाकूयात आणि याला मीडियम गॅसवर व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. थोड्याशा तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपण याला पलटून घेऊ. आता बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात. बारीक गॅसवर तळल्यामुळे छान आतपर्यंत रवा शिजला जातो आणि बाहेरून सुद्धा तो जरा क्रिस्पी होतो. तर त्याला असं पलटवायचं 1 ते 2 वेळेस आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात. खूप मोठ्या गॅसवरती जर तळाल तर त्याला पटकन लालसर रंग येईल आणि लाडूसुद्धा लालसर दिसतील. तर ही एक खास पद्धत आहे ज्याच्यामध्ये रवासुद्धा भाजायची गरज पडत नाही आणि लाडूसुद्धा बिघडत नाहीत. थोडीशी वेगळी पद्धत म्हणून आपण नक्कीच ट्राय करू शकतो. दोन्ही बाजूंनी पलटून आपल्याला हे व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. तर पहा, आता याला हलकासा सोनेरी रंग यायला लागलेला आहे. मस्त अशा सोनेरी रंगावरती आता हे रव्याच्या टिक्क्या आपण तळून घेतल्यात. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात.
ह्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता उरलेल्या टिक्क्यासुद्धा आपल्याला अशाच तळून घ्यायच्यात. पहा, तूपसुद्धा याला जास्त लागलेलं नाही, मस्त असं हे तळल्या गेलेलं आहे. तर सर्व रव्याच्या टिक्क्या अशाच तळून घेणार आहे. सर्व तळून झाल्यानंतर आपल्याला याच तुपामध्ये बारीक चिरून घेतलेले काजू, बदाम आणि मनुके थोडेसे तळून घ्यायचे आहेत. हे ड्रायफ्रूट्स खूप पटकन तळले जातात, त्याला पटकन लालसर रंग येतो. तुपामध्ये टाकले की लगेच थोडंसं मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं. ते खूप पटकन क्रिस्पी होतात. तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर सर्व काजू बदाम या तुपातले काढून घेतलेले आहेत. मस्त असा त्याला कलर आलाय. पहा, आता हे सुद्धा टिक्क्या छान तळल्या गेलेल्या आहेत. आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. तर याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये याला बारीक दळून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याला दळायचं आहे. एक 5 मिनटं मी याला थंड करून घेतलं आहे आणि तुकडे करून आता याला मिक्सरमध्ये फिरून घेत आहे. एक वेळेस पूर्ण बसलं नाही तर मी 2 वेळेस थोडं थोडं करून याला दळून घेतलं आहे. पहा, याला बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता रवा छान असा दळून झाला आहे. आता आपल्याला पाक बनवायचा आहे. एका पातेल्यामध्ये 1.5 कप साखर घ्यायची आहे. त्याच कपाने याच्यामध्ये 1 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आता हे आपल्याला गॅसवरती उकळत ठेवायचं आहे. जेवढ्या भांड्याने तुम्ही रवा घ्याल त्याच्या पाव कप कमी आपल्याला साखर घ्यायची आहे. तर सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत चमच्याने त्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे साखर पातेल्याला लागणार नाही. मोठ्या गॅसवरती अगोदर याला उकळी आणून घ्यायची आणि नंतर मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनटे हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता मी मीडियम गॅस केला आहे आणि मीडियम गॅसवरतीच ह्याला आता उकळून द्यायचं आहे. 1 तारेची चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. थोडीशी कुटलेली इलायची टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. तर पहा, आता 5 ते 6 मिनटानंतर चाचणी याची तयार झालेली आहे. 1 तारीची चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता हे चेक कसं करायचं, तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी चाचणी टाकायची आणि हलकीशी त्याची गोळी व्हायला हवी. किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे झाऱ्यावरती किंवा चमच्यावरती आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि त्याची तार तुटते की नाही ते बघायचं आहे. अशी त्याची 1 तार आपल्याला तुटताना दिसायला हवी. आणि अजून तिसरी पद्धत म्हणजे थोडासा झाऱ्यावरती जो पाक असतो तो असा पोटांमध्ये घ्यायचा आणि बघायचं 1 तार तुटत आहे का. अशा पद्धतीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे, 1 तारीचा पाक. तर तुम्ही तिन्हीपैकी कुठल्याही एका स्टेपने बघू शकता पाक तयार झालेला आहे किंवा नाही. पाक आपल्याला व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे, कच्चा राहायला नको, नाहीतर मिश्रण पातळ होईल. पाक तयार झाल्यानंतर तयार केलेल्या रव्यामध्ये आपल्याला हा पाक ओतून घ्यायचा आहे. एकदम न ओतता 2 वेळेस हा पाक थोडा थोडा करत मी ओतून घेतला आहे. आणि सर्व रव्यामध्ये हा पाक व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. पहा, मस्त असं दिसतंय. सुरुवातीला हे पातळ वाटतं, पण नंतर छान असं घट्ट ते होतं आणि लाडू याचे मस्त बांधल्या जातात. सर्व पाक आपल्याला या रव्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. हे मिश्रण आपल्याला साधारण 2 ते 3 तास असंच सेट होण्यासाठी ठेवायचं आहे.
छान ते घट्ट होतं आणि नंतर याचे लाडू बांधायचेत. एखाद्या वेळेस जर हे मिश्रण घट्ट नाही झालं आणि असंच पातळ राहिलं, चासणी कच्ची झाल्यामुळे असं होऊ शकतं, तर काय करायचं, एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व सारण टाकून द्यायचं. त्याला मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे मस्त याचे लाडू बांधता येतात. जर पाक बिघडला तर आणि मिश्रण पातळ झालं तर तुम्ही असं करू शकता. आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात, मिक्स करून घेऊ आणि 2 तासासाठी याला असंच सेट होण्यासाठी ठेवूयात. अधूनमधूनसुद्धा 2 ते 3 वेळेस याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त असं आता हे तयार झालं आहे आणि 2 तासानंतर पहा छान असं घट्ट झालं आहे. मी याला 2 वेळेस मिक्स करून घेतलं होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून आवडीनुसार तूप टाकू शकता. तर छान असं आता हे घट्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घेतलं आहे. आता हव्या त्या साईजचे आपण लाडू बांधू शकतो. तर खूप पटकन याचे लाडू बांधले जातात. पहा, मस्त असं शिऱ्यासारखं झालेलं आहे. फक्त शिरा जास्त दिवस टिकत नाही आणि हे लाडू साधारण 8 दिवस तरी रूम टेम्परेचरवर टिकतात आणि फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस सहज टिकतात. शिऱ्यासारखेच मऊ आणि लुसलुशीत हे लाडू तयार होतात. पहा, मस्त असा पटकन बांधला गेलेला आहे, चिकटसुद्धा नाही आहे आणि दाणेदार असा हा लाडू खायला लागतो. खूप पटकन असे हे लाडू बांधल्या जातात. तर सर्व लाडू आपण सेम पद्धतीने बांधून घेऊयात. सर्व लाडू तयार झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. 8 ते 10 दिवस हे लाडू सहज टिकतात. तर पहा, मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की करून बघा. खूप सोपे आहेत. थोडीशी नवीन पद्धत असली तरीही छान असे हे लाडू तयार होतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, चमचमीत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.